नमस्कार. मी उत्कर्ष देवणीकर. हिस्टोरिक ब्लॉग ऑफ उमरगा या माझ्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता की या चॅनलच्या माध्यमातून मी नेमकं काय करणार आहे, कुठलं कार्य करणार आहे याच्याबद्दल मी थोडीशी माहिती आपल्या सर्वांना दिली होती. तरी परत एकदा सांगतो, या चॅनलच्या माध्यमातून मी उमरगा आणि उमरगा तालुक्यातील जी काही ऐतिहासिक स्थळे आहेत, जे काही पुरातन वाडे, पुरातन वास्तू, काही हेमाडपंथी मंदिरे, काही दर्गा, जे काही खूप जुन्या काळातले आहेत, त्याचं माहितीपूर्ण विश्लेषण मी या चॅनलवरून करणार आहे. तसा उमरगा तालुक्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बऱ्याच जुन्या काळापासूनच्या काही बाबी, काही गोष्टी, काही उत्खननामध्ये काही असे काही ऐतिहासिक साहित्य सापडलेले आहे. त्याचं विश्लेषणासाठीच मी या चॅनलची सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर उमरगा तालुक्याला मराठवाडा मुक्तीसंग्राम या गोष्टीचा सुद्धा फार मोठा वारसा आहे. या ठिकाणी बऱ्याच लोकांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये हुतात्म्य पत्करलेलं आहे. प्रॉपर उमरग्यामध्ये एक महादेवाचं जुनं हेमाडपंथी मंदिर आहे. त्या मंदिराचा संपर्क हा चालुक्य घराण्याशी असावा असा अंदाज बऱ्याच लोकांनी वर्तवलेला आहे. त्याचबरोबर उमरग्यापासून काही किलोमीटर अंतरावरच माडज या गावी, या ठिकाणी सुद्धा एक हेमाडपंथी मंदिर, ज्याची की आता दुर्धर अवस्था झालेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक शिलालेख सापडलेला आहे. त्या शिलालेखाच्या वाचनावरून असे लक्षात आलेले आहे की त्याचा सुद्धा चालुक्य घराण्याशी संबंध होता. त्याचप्रमाणे उमरग्यापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर तलमोड हे गाव आहे. त्या ठिकाणी सुद्धा महादेवाचे एक जुने मंदिर आहे. त्या मंदिराची बरीच पडझड झाली होती, पण गावकऱ्यांनी त्या मंदिराचे नवीन प्रकारे बांधकाम केले, त्यात काही सुधारणा केली. त्या ठिकाणी सुद्धा एक शिलालेख सापडलेला आहे. परंतु तो शिलालेख खूपच पुसटसा असल्यामुळे त्याचा अर्थ अजून काही योग्य प्रकारे लागलेला नाही. परंतु त्याचाही संबंध हा चालुक्य घराण्याशी असावा असा एक अंदाज आहे. त्याचप्रमाणे उमरगा तालुक्यापासून 6 किलोमीटर अंतरावर गुंजोटी नावाचे एक गाव आहे. असे म्हणतात की गुंजोटी पूर्वी निजामाच्या काळामध्ये गुंजोटी हा जिल्हा होता. सर्व काही कामकाज त्या ठिकाणातून चालायचं. त्या ठिकाणी पण फार मोठे असे भव्य आणि दिव्य वाडे त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. त्या वाड्यामध्ये आता सध्या कोणी राहत नाही, पण ते त्या वाड्याचे जे मूळ मालक होते, त्यांचे काही मुलं किंवा त्यांचे नातू वगैरे सध्या आहेत, ते परगावी राहतात. त्यांच्याकडून परमिशन घेऊन मी त्या वाड्यावरही काही व्हिडिओ बनवणार आहे. त्याचप्रकारे त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं एक छोटंसं मंदिर आहे. अशी आख्यायिका आहे की त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांनी एक दिवस मुक्काम केलेला आहे, अशी आख्यायिका तिथे आहे. त्या मंदिराचे सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. अशा प्रकारे या काही बाबी मी सांगितल्या. परंतु उमरगा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जवळपास 1-2 असे हेमाडपंथी मंदिर आहेतच. त्यामुळं त्या सगळ्यांचं सुद्धा विश्लेषण मी माझ्या चॅनलद्वारे करणार आहे. जसे जसे व्हिडिओ येतील तसे तसे मी चॅनलवरती अपलोड करत जाईन. आपणा सर्वांचा सपोर्ट राहील याबद्दल काही शंका नाही. जसे जसे व्हिडिओ येतील तसे तसे आपण ते पाहावे आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करावे. धन्यवाद.